मित्रांनो, हा जो निसर्ग आहे तो खरोखर अगदी अप्रतिम आहे। या शेतामध्ये आपण पाहिलं तर हा जो ऊस आहे अतिशय गोड आणि शरीराला अतिशय उपयोगी। तोच आपण हे जे झाड आहे कडुलिंबाचं अतिशय कडू आहे। त्याचप्रमाणे हे जे काँग्रेस गवत आहे तेही अतिशय कडू आहे। त्याचप्रमाणे शेतामध्ये पिकणारा आंबा अतिशय गोड असतो। त्याचप्रमाणे ते अगदी आंबट, चिंचा अगदी आंबट। त्याचप्रमाणे फुलामध्ये आपण गुलाबाचा सुगंध घ्या, मोगऱ्याचा सुगंध घ्या, जाईचा सुगंध घ्या। या विविध प्रकारच्या विविधतेने ही जी भूमी आहे ती नटलेली असते। प्रत्येक झाडाचा, प्रत्येक फळाचा अगदी वेगळा सुगंध असतो, वेगळा आस्वाद असतो। एकाच मातीमधून तयार होणारा हा वेगवेगळ्या प्रकारचा घटक ही जमीन आणत असेल कुठून, हा एक प्रश्न पडतो। मित्रांनो, खरं तर निसर्ग हा एक मानवासाठी वरदान आहे। या जमिनीमधून या भूमीचं हननच करतो, परंतु त्या भूमीनं आपल्याला कधी अंतर दिलेलं नसतं। प्रत्येक गोष्ट ही आपल्याला या जमिनीमधूनच मिळत असते, या काळ्या आईच्या पोटातूनच आपल्याला ती मिळत असते। परंतु मित्रांनो, खरं तर ही भूमी, ही माता, ही काळी आई हीच मानवाचं खरं पोषण करते आहे।